सियावर रामचंद्र की जय। राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती या क्रमाने एकेकांचा विवाह संपन्न झालेला आहे, पार पडलेला आहे। ज्या क्षणासाठी जनकाने अत्यंत आतुरतेने वाट बघितलेली होती, मनात हुरहुर होतं, विचारांचं काहूर होतं, कारण अयोनिजा अजन्मा सीता मला भूमीत सापडली, म्हणून तिच्या योग्य निवडायचा वर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा असला पाहिजे, अशी हुरहुर जनकाच्या मनामध्ये होती। तो मिळेल की नाही वाटत होतं, म्हणून तो बाणाचा प्रत्यंच्या चढविण्याचा, धनुष्यावर प्रत्यंच्या चढविण्याचा पण ठरवलेला। कोणीही वीर सापडत नाही, वर्षानुवर्ष निघून जातात पण वीर मात्र मिळत नाही, अशी स्थिती जनकाची असताना रामचंद्र येतात आणि त्या धनुष्यावर प्रत्यंच्या नव्हे तर तोडून सीता मिळवतात। आणि काय, रामाच्या सोबत अन्य 3 पुत्रांच्या सोबत आपल्या अन्य कन्यांचा विवाह करून देण्याचं सौभाग्य जनकाच्या मध्ये मिळतं। मी मागच्या भागामध्ये बोललो होतो, देव लीला करतो आणि या लीलांच्या मध्ये पात्र नक्की असतात। मग रामचंद्र स्वतः देवाचा अवतार, माता सीता लक्ष्मीचा अवतार, लक्ष्मण अवतार शेषाचा अवतार, भरत शत्रुघ्न असेच अवतार, आणि त्यासोबत आलेली ही सगळी अवतार कार्यासोबतची जगाला संदेश देण्यासाठीची पात्र असतात। तुम्हाला असं वाटतं का की कृष्णानं गीता अर्जुनाला सांगितली असेल? असं वाटतं का तुम्हाला? कृष्णानं अर्जुनाचं निमित्त करून गीता तुम्हाला आम्हाला सांगितली आहे, ती साधकांच्यासाठी सांगितली आहे, लीलेमधल्या पात्रांच्यासाठी नव्हे। कारण अर्जुन सुद्धा ईश्वराचाच अवतार की हो, ईश्वराचाच एक अंश की हो। त्यामुळे या सगळ्या कथा ज्या घडतात ना, त्या तुम्हाला आम्हाला काही संदेश देण्यासाठी घडलेल्या असतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळं पुढच्या सगळ्या कथांच्या मध्ये ज्या गोष्टी येतील त्याला आपण देवानी योजिलेल्या पात्रांना आपल्या भावना डकवून, आपल्या भावना त्यात ओतून त्या पात्रांच्याकडे बघू नका। समजून घ्यायचंय काय, तर त्यातून काय संदेश मिळतोय हे। विवाह पार पडलाय, जनकाच्या डोक्यावरचं ओझं मोठं उतरलंय, अत्यंत आनंदित आहे, कारण कुळ सुद्धा खूप उत्तम मिळालंय हो, कुळ सुद्धा खूप उत्तम मिळालंय। दशरथाचं कुळ, इक्ष्वाकू वंशातलं कुळ मिळालंय। आणि मग काय, जनकानं भरभरून भेट आपल्या कन्येला दिलेली आहे। रेशमी वस्त्र, उंची रेशमी वस्त्र, सुती वस्त्र, लक्षावधी गायी, लक्षावधी गायी, हत्ती, घोडे, अत्यंत मजबूत आणि वेगवेगळ्या विद्यांनी महारथ हासिल केलेले, म्हणजे महारथ मिळवलेले रथी तिच्या सोबत, त्या चालवणाऱ्या लोकांच्या सोबत, रथ चालवणाऱ्या सारथींच्या सोबत, मी महारथ शब्द सारथींच्या सोबत, उत्तम प्रकारचे गुणवंत रथ, असंख्य सुवर्णमुद्रा, रजतमुद्रा, मोती, प्रवाळ ज्याला आपण पवळे म्हणतो ते, दास दासी, या सगळ्या साधनांना आपल्या कन्यांना भेट म्हणून दिलाय। जनकाला आपल्या कन्या पाठवायच्या तो सासरी, भेट म्हणून दिलाय। आणि एवढ्या सगळ्या भेटवस्तू देऊन जनकाने दशरथाला विनंती केली आहे की महाराज, या सगळ्या कन्या आता आपल्या सुपूर्द करतो आहे, माझ्या कन्यांना आपण सांभाळून घ्यावं। एक वधूपिता जशी विनंती करतो तशी विनंती केलेली आहे। आणि मग या विनंतीनंतर आता लग्नाचे विधी पार पडल्यानंतर, मनसोक्त आनंद झाल्यानंतर, आता दशरथाने सगळ्या ऋषीमुनींना आणि जनकांना विनंती केली आहे की आता आम्हाला परत जाऊ द्या। बस झालं म्हणले, किती दिवस राहायचं, आता लग्न झालं, सगळं झालं, सगळा आनंदी आनंद झाला, आता आम्हाला आमच्या नगराकडे परत जाऊ द्या। मग जनकानेही
सगळे विधी व्यवस्थित पार पाडून घेऊन दशरथांना त्यांच्या अयोध्या नगराकडे जाण्याची परवानगी दिली. दशरथाची चतुरंगी सेना, या मिळालेल्या भेटवस्तू, दासदासी, रथ, लवाजमा मोठा वाढलाय आता. आणि यांना घेऊन निघायची तयारी करत असतानाच एक विचित्र घटना घडत होती. प्रचंड वादळ, पाखरांचं भयानं उडणं आणि त्यासोबतच काही हरणांचं यांच्याकडे धावत धावत येणं. दोन वेगवेगळे संदेश मिळत होते. भयचकित व्हावं असं वादळ, त्या वादळांच्या सोबत पाखरांचे, प्राण्यांचे चित्कार हे इशारा देत होते की काहीतरी अघटित घडणार आहे, काहीतरी वाईट घडणार आहे. ऋषीमुनींच्या पैकी वशिष्ठांना विचारलं, मुनिवर, कुलगुरू काय आहे हे? एक शुभ संकेत आहे, एक अशुभ संकेत आहे, काय होणार काय आहे? वशिष्ठांनी उत्तर दिलं, राजा, काय होतं याचा अंदाज मला तरी येत नाही आहे, पण एवढं नक्की आहे की एक संकट येणार आहे हे काही संकेत कळतायत. आणि ते संकट फार काळ टिकणार नाही, तर लगेच संपेल हे दुसरा संकेत देतोय. बघूया म्हणाले, आता काय आपल्या हातात, काय बघूया. आणि प्रचंड वेगवान पद्धतीनं वादळाचं रूप घेऊन उग्र रूपामध्ये श्रीरामचंद्रांच्या आधीचे भगवंताचे अवतार भगवान परशुराम तिथे प्रकट होतात आणि रामचंद्रांना म्हणतात, हे रघुकुल नंदना, तुझ्याविषयी मी खूप ऐकलेलं आहे. भगवान शंकराचं अस्त्र तू तोडलंय हे सुद्धा मी ऐकलेलं आहे. हे तू जे कृत्य केलंस ते कृत्य अतर्क्य, अचिंत्य आणि अद्भुत अशा स्वरूपाचं होतं. खरं तर भगवान शिवाचं अस्त्र जे ठेव स्वरूपामध्ये, लक्षात ठेवा परशुरामांचा आग्रह काय आहे, जे ठेव स्वरूपामध्ये दिलेलं आहे ते तू तोडावस हे मला तरी रुचलेलं नाहीये. कारण परशुराम विष्णूचा अवतार असले तरी शिष्य मात्र शिवाचे आहेत, थेट शिवाचे आहेत. मला तरी रुचलेलं नाही आहे. पण तू विष्णूचा अवतार आहेस हे खरं असेल तर अजून एक काम तुला करावं लागेल, आणि ते तू केलंस तर मला खात्री पटेल की तू राम आहेस, विष्णूचा अवतार आहेस. आता हे परशुराम बोलतायत आणि त्याच वेळी तिथल्या सगळ्या ऋषीमुनींना दशरथाला एक भय वाटतंय. भय काय आहे की हे आधीच रागीट, बरं नुसतं रागीट नाही, हा अवतार, या अवताराच्या मध्ये यांनी त्या महिष्मती साम्राज्याच्या सहस्त्रार्जुनाला धडा शिकवलाय. का बरं? तर आपल्या पित्याची आणि मातेची गाय घेऊन गेलाय म्हणून. त्यामुळं याचा राग क्षत्रिय वंशावरती आहे. हा राग काढण्यासाठी जर रामावर राग काढू लागला तर काय करायचं? एक भयंकर युद्ध होईल. बघा, मी पुन्हा म्हणतोय, तो लीला 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 पात्र हा विषय सांगतोय ते उगाच नाही सांगत आहे. खरं तर भगवान परशुराम हेही विष्णूचे अवतार, भगवान रामचंद्र हेही विष्णूचे अवतार. एकाच भगवंताच्या दोन अवतारांच्या मध्ये संघर्ष होईल कसा? संघर्ष आपण बघतोय, साधक संघर्ष आपण बघतोय साधकांच्या रूपाने, आणि ते एका नाटकाच्या संहितेप्रमाणे लीला करतायत. दिग्दर्शकांनी ठरवल्याप्रमाणे, लेखकांनी लिहिल्याप्रमाणे लीला करतायत. कारण ती लीला करावी लागते एक संदेश देण्यासाठी. रामचंद्रांनीही सांगितलंय, मुनिवर, विप्रवर, ब्राह्मण अवध आहे, मला तुमच्याशी संघर्ष करायचा नाही आहे, पण काय केलं पाहिजे सांगा. परशुरामाने आपला एक बाण रामचंद्रांच्याकडे दिला,
ते म्हणाले, हा बाण सुद्धा अपराजित अशा स्वरूपाचा आहे. याच्यासोबत तुला काय करायचं आहे? आता हे जे पुढे होणार आहे ना, ते फार रंजक आहे. आणि काय होणार आहे ते सांगतो पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.